नमस्कार मित्रांनो, NG मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण गणित या विषयातील प्रकरण पहिले संख्या व संख्यांचे प्रकार पाहणार आहोत। यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या हे सर्व संख्येचे प्रकार आणि त्याचबरोबर त्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। मग अगदी तुमचं ग्रुप डी पासून ग्रुप डी असेल, ग्रुप क असेल, त्याचबरोबर MPSC सुद्धा असेल, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात सर्व परीक्षेसाठी, म्हणजे पोलीस भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल, माडा भरती असेल किंवा जिल्हा परिषदेची भरती असेल, म्हणजे कोणतीही सरळ सेवा असो किंवा आयोगाची भरती असो, त्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहेत, कव्हर करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर आज पहा, संख्या व संख्येचे प्रकारमधील पहा, पहिला प्रकार काय आपण पाहणार आहोत, नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या हा पहिला प्रकार पाहणार आहोत। मग नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या संख्या आपण व्यवहारामध्ये वापरतो। लक्षात ठेवा, ज्या संख्या आपण व्यवहारामध्ये वापरतो त्या संख्यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या म्हणतात। मग आपण व्यवहारामध्ये कोणत्या संख्या वापरतो पहा, 1 2 3 4 5 6 अशा काय अनंत, म्हणजे अशा अनंत संख्या आपण वापरतो। म्हणजे ह्या जे क्रमवार संख्या आहेत 1 2 3 4 5 6 अनंत, या सर्व संख्यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या म्हणतात। आता लक्षात ठेवा, आपण सुरुवात कुठून केलेली आहे, 1 पासून सुरुवात केलेली आहे, म्हणजे 0 ही काय आहे, नैसर्गिक संख्या नाही। लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचं आहे की 0 ही काय, नैसर्गिक संख्या नाही। त्याचबरोबर -1 -2 ह्या सुद्धा काय आहेत, नैसर्गिक संख्या नाहीत, कारण या संख्यांचा उपयोग आपण काय व्यवहारामध्ये करत नाहीत। मग पहा, नैसर्गिक संख्येलाच काय म्हणतात, मोज संख्या पण म्हणतात, म्हणजे आपण यांचा वापर मोजण्यासाठी करतो म्हणून त्यांना मोज संख्या म्हणतात। तसंच त्यांना गणनावाचक संख्या सुद्धा म्हणतात। म्हणजे प्रश्न जर आला तुम्हाला, नैसर्गिक संख्या आलं प्रश्नामध्ये, मोज संख्या आलं किंवा गणनावाचक संख्या आलं, या तिन्हीपैकी कोणताही शब्द आला तरी गणनावाचक संख्या, मोज संख्या आणि नैसर्गिक संख्या कोणत्या असणार आहेत, 1 2 3 4 5 6 ह्या अशा प्रकारच्याच संख्या असणार आहेत। आता त्यानंतर इथं तुम्हाला पहा, सरळ सरळ असा प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणती संख्या मोज संख्या आहे। पर्याय देऊ शकतात पहा, -2 0 1 आणि -4 अशा प्रकारे तुम्हाला काय करू शकतात, पर्याय देऊ शकतात। पहा काय काय पर्याय दिलेत, -2 0 1 आणि -4, आणि विचारू शकतात की यापैकी कोणती संख्या ही नैसर्गिक संख्या आहे। तर कोणती संख्या नैसर्गिक संख्या आहे, तर 1 ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे। म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं, 1 ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे यापैकी। म्हणजे मायनस संख्या ज्या असतात ह्या काय नैसर्गिक संख्या नाहीत। त्याचबरोबर 0 ही सुद्धा काय नैसर्गिक संख्या नाही। म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या। मग आता 0 तुमच्या मनात प्रश्न आला असेल की बाबा 0 नैसर्गिक संख्या नाही, मग 0 ही कोणती संख्या आहे, तर या व्हिडिओच्या पुढे आपण काय आहे ते पाहणार आहोत की 0 ही कोणती संख्या आहे। यांना नैसर्गिक संख्या क्लिअर झाले का तुमच्या? पहा, 1 2 3 4 5 पासून अनंत पुढं, म्हणजे ज्या आपण व्यवहारामध्ये वापरतो त्यांनाच काय म्हणतात, नैसर्गिक संख्या म्हणतात। आता याच्यावरती हे सरळ सरळ असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या आहे, कोणती मोज संख्या आहे किंवा गणनावाचक संख्या आहे। तर फक्त लक्षात ठेवायचं आहे, ज्या ऋण संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या नाहीत आणि 0 ही सुद्धा काय नैसर्गिक संख्या नाही। आता त्यानंतर इथं पहा, इथं आणखीन कशा प्रकारचं गणित येतं आपल्याला, तुमचा वेळ जास्त जाऊ नये यासाठी मी काय केलेत, अगोदरच काही गणितं लिहून ठेवलेले आहेत। मग पहा, आता इथं काय विचारलं आपल्याला, 1 + 2 + 3 + 4 डॅश 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 25 बरोबर किती। म्हणजे इथं आपल्याला काय दिलंय, नैसर्गिक संख्या दिल्यात, नैसर्गिक म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्या दिल्यात आणि आपल्याला विचारलंय यांची बेरीज किती होईल। आता असं गणित दिलंय, आपल्याला वाटतं खूप मोठं गणित आहे। मग जर आपण अशी बेरीज करत बसलो की 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 असं जर करत बसलो तर आपला काय होईल, बराचसा वेळ एकाच गणितामध्ये जाईल। यासाठी आपल्याला काय करायचं, तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचे। पहा, ज्यावेळेस तुम्हाला नैसर्गिक क्रमवार संख्यांची बेरीज विचारली असेल त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं, एक सूत्र लक्षात ठेवायचं। सूत्र काय पहा, n कंसात n + 1 छेद 2। एक सूचना लक्षात घ्या मित्रांनो, आपला जो बोर्ड आहे हा नवीन बोर्ड असल्यामुळे
आपल्याला याचा आणखीन व्यवस्थित वापर करता येत नाही, त्यामुळे एक अर्धी चूक होऊ शकते. जर तुम्हाला तसं काही चुकीचं वाटत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. पहा, आपलं क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याचं सूत्र काय आहे? n कंसात n अधिक 1 छेद 2. मग n बरोबर काय? तर n म्हणजे काय पहा, तर एकूण विचारलेल्या नैसर्गिक संख्या. मग या उदाहरणात एकूण संख्या किती विचारल्यात आपल्याला? 25 संख्या विचारल्यात. मग आपण काय करूया? सूत्रात किंमत टाकून घेऊया. पहा, n म्हणजे 25 कंसात काय? 25 अधिक 1 छेद किती? 2. मग काय होईल पहा? 25 गुणिले 26 छेद काय होईल? 2. 2 ने जर 26 ला भाग दिला तर किती राहतात? 13 राहतात. मग आता इथं काय राहिलं आपलं? 25 गुणिले 13. मग 25 गुणिले 13 हा जर आपण गुणाकार केला तर हा किती येतो पहा? 325 येतो. म्हणजे आपलं उत्तर किती असेल पहा? 325 हे काय असेल आपलं उत्तर असेल. मग यासाठी तुम्हाला काय करायचंय? फक्त सूत्र लक्षात ठेवायचंय. मग तुम्हाला इथं 25 ऐवजी 100 जरी विचारलं, 60 विचारलं, 70 विचारलं किंवा 1000 जरी विचारलं तरी तुमचं जर सूत्र पाठ असेल तर काय होईल? तुमचं गणित कधी चुकणार नाही. सूत्र पुन्हा एकदा लक्षात ठेवा, n कंसात n अधिक 1 छेद 2. पण हे कशासाठी वापरायचंय? तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी. आता अशा प्रकारचे आपण आणखीन उदाहरणं पाहणार आहोत, पण ते आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आपण काय करणार आहोत? एक चॅप्टर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या चॅप्टरवरील सर्व जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा सराव करण्यासाठीचा एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत. मग आता आपण पुढचा संख्यांचा प्रकार पाहूया. कोणता आहे पहा? समसंख्या. आता या ठिकाणी आपण काय? समसंख्या, विषम संख्या. मग समसंख्या म्हणजे काय पहा? तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? समसंख्या म्हणतात. फक्त लक्षात ठेवायचंय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणजे 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. मग समसंख्या कोणत्या पहा? 2, 4, 6, 8, 10 अशा पुढे काय? त्या अनंत आहेत. फक्त लक्षात काय ठेवायचंय? त्या संख्येला 2 ने निशेष भाग गेला पाहिजे, ती संख्या काय होती? समसंख्या होती. त्याचबरोबर किंवा आणखीन एक लक्षात ठेवू शकता की समसंख्येच्या एकक स्थानी काय पहा? एकक स्थानी पहा नेहमी काय असतंय? 0 असतो किंवा 2 असतो, 4 असतो, 6 असतो किंवा 8 असतो. म्हणजे कोणतीही संख्या दिली आणि तिच्या एकक स्थानी जर 2 असेल, 0 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल तर ती काय असते? समसंख्या असते. मग समसंख्येच्याच विरुद्ध काय? विषम संख्या आहे. आता समसंख्येमध्ये आपण काय पाहिलं होतं की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्यांना समसंख्या म्हणतात. आणि विषम संख्येमध्ये काय पहा? ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही किंवा पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणतात? तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. मग विषम संख्या कोणत्या आहेत पहा? 1, 3, 5, 7, 9, 11 पुढं अनंत. ह्या काय आहेत? क्रमवार विषम संख्या आहेत. लक्षात राहिलं? समसंख्या आता इथं पहा, सरळ सरळ विचारू शकते, सर्वात लहान समसंख्या कोणती? तर सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2 आहे. आणि जर विचारलं सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर विषम संख्या सर्वात लहान कोणती आहे? तर ती 1 आहे. आणि जर असं विचारलं की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर त्याचं उत्तर सुद्धा काय येईल? 1 येतं. आता पण हे काय केलं? ह्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच आपण पाहिलेलं आहे. मग आता याच्यावरती आपल्याला उदाहरणं कशा प्रकारचे विचारतात? सरळ सरळ एक तर तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या ओळखायला सांगू शकतात. म्हणजे 4 पर्याय देऊ शकतात आणि विचारू शकतात की याच्यापैकी कोणती संख्या समसंख्या आहे आणि कोणती संख्या विषम संख्या आहे, असं पर्याय देऊ शकतात. पण ते गणित काय होईल? अगदी सोपं असते. कारण तुम्हाला पाहायचंय, एक तर पाहायचं 2 नी भाग जातो आणि जर 2 नी भाग एवढं जर कुटाणा करायचा नसेल तर फक्त काय पाहायचं? एकक स्थानिक कोणता अंक आहे? म्हणजे 0, 2, 4, 6, 8 जर असेल तर ती समसंख्या. आणि 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक असतील म्हणजे विषम संख्येचे एकक स्थानी किती कोणते अंक असतात पहा? 1, 3, 5, 7 आणि 9 हे जे अंक आहेत हे काय असतात? विषम संख्येच्या एकक स्थानी असतात. मग आता याच्यावरती गणित कशा प्रकारे विचारलं जातं पहा? थांबा, काय इथं पहा विचारलं आपल्याला गणित 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती?
पहा या ठिकाणी विचारलं आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. मग अगदी सोपं आहे. पहा ज्यावेळेस तुम्हाला समसंख्यांची बेरीज करायची असते त्यावेळेस काय करायचं, n कंसात n अधिक 1, n कंसात n अधिक 1. मग इथं आपल्याला विचारलेल्या समसंख्या किती आहेत पहा, एकूण 1 ते 50 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती आहेत, 25 आहेत. मग 25 गुणिले 26, 25 गुणिले जर 26 केला आपण तर याचं उत्तर किती येतं पहा, 25 चा वर्ग 650 आणि परत 25 म्हणजे 650, सॉरी 25 चा वर्ग 625 आणि 50 म्हणजे 650. म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती येईल, 650 येईल. त्यासाठी सूत्र काय आहे, n कंसात n अधिक 1. म्हणजे जेवढ्या समसंख्या असतील त्याच्या पुढील संख्येने तिला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मग आता दुसरं आपल्याला गणित विचारलं खाली पहा, 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती असेल. आता समसंख्यांच्या बेरीजसाठी आपण काय केलं, n कंसात n अधिक 1. पण विषम संख्येसाठी काय करायचं आहे, तर ती जी संख्या असेल तिचा जो वर्ग असेल तेच काय असते, आपली त्यांची बेरीज असते. मग आपल्याला 1 ते 50 पर्यंत विचारलंय. मग 1 ते 50 पर्यंत विषम संख्या किती आहेत, तर 25 विषम संख्या आहेत, सॉरी 25 विषम संख्या आहेत. मग 25 चा वर्ग किती आहे पहा, 25 चा वर्ग किती आहे, तर 625 आहे. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या पहा, समसंख्यांची बेरीज करायची असेल तर एकूण संख्या गुणिले पुढील संख्या, आणि विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर त्या संख्येत म्हणजे जेवढ्या संख्या असतील म्हणजे एकूण संख्येचा काय करायचा, वर्ग करायचा. आता पहा 1 मिनिट इथं लक्ष द्या, आपण काय करूया पहा, पडताळून पाहूया आपल्या सूत्रानुसार काय, नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्यांची बेरीज करून काय करूया, पडताळून पाहूया. आता पहा आपण 1 ते 20 पर्यंतच्या, आता आपल्याला समजा उदाहरण दिलंय, गणित विचारलं आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची किंवा क्रमवार संख्यांची बेरीज किती, बेरीज किती असं आपल्याला विचारलंय. मग आता यांची बेरीज किती येते पहा, 1 ते 20 पर्यंत. मग आपलं सूत्र काय आहे, n म्हणजे 20 गुणिले 21 छेद काय 2. आता हे आपण काय घेतलंय पहा, n कंसात n अधिक 1. या सूत्रामध्ये आपण काय केलं, डायरेक्ट किमती टाकून एक स्टेप कमी केली. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सराव कराल जास्त त्यावेळेस तुम्ही काय करताल, डायरेक्ट असं करताल, म्हणजे तुमच्या वेळेची काय होईल, बचत होईल. मग 2 ने भाग देऊया पहा, 10. मग 10 गुणिले 21 बरोबर किती, 210. म्हणजे पहा 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 210 आली. मग इथं आपल्याला दुसरं गणित समजा असं दिलं असेल की 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. पहा इथं नैसर्गिक संख्यांची विचारली होती, म्हणजे सर्व संख्यांची विचारली होती. आता आपल्याला काय विचारलंय, फक्त समसंख्यांची विचारली. मग समसंख्यांची माहिती आपल्याला 1 ते 20 मध्ये किती समसंख्या आहेत, तर 10 समसंख्या आहेत. मग काय 10 गुणिले 11, 10 गुणिले 11 बरोबर किती झाले, 110 झाले. पुन्हा जर आपल्याला इथं असं गणित दिलं असतं की 1 ते 20 पर्यंतच्या ज्या विषम संख्या आहेत त्यांची बेरीज किती जर असं विचारलं असतं तर आपल्याला काय माहिती आहे, विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर काय करायचं, जेवढ्या संख्या असेल तिचा वर्ग करायचा. मग 1 ते 20 मध्ये किती संख्या आहेत, तर 10 संख्या आहेत. मग 10चा जर वर्ग केला, 10 गुणिले 10 बरोबर किती, 100. मग पहा आता 110 आणि 100ची जर बेरीज केली तर आपल्याला किती येते, ही बेरीज 210 येते. म्हणजे पहा 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे, 210 आहे. त्यातल्या जर आपण समसंख्यांची बेरीज काढली तर 110 आहे आणि विषम संख्यांची बेरीज किती आहे, 100 आहे. म्हणजे जर तुम्हाला हे ट्रिक्स माहीत असतील, हे सूत्र माहीत असेल तर तुम्ही कोणतंही गणित काय करू शकता, अगदी आरामामध्ये सोडू शकता. मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हे सुद्धा काय करा, आपल्याला कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार आपल्याला काय होईल, तशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बनवता येतील आणि बनवलेल्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. पुढचा आपण संख्यांचा प्रकार पाहूया पहा, मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 आणि ती संख्या सोडता इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे मूळ संख्येला फक्त भाग कशाने जातो, 1 ने जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती संख्या स्वतः सोडता दुसऱ्या संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग या ठिकाणी पहा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत पहा, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाहू आपण. पहा 2, 3, 5, 7,
11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 म्हणजे एकूण. आता पहा याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात, अगदी सरळ सरळ प्रश्न असतात. तुमच्या जर सर्व ह्या मूळ संख्या पाठ असतील, आता ती पाठ करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. पहा अगदी सोपं, एक मोबाईल नंबर पाठ केल्यासारखं तुम्ही जर 10 अंक लक्ष ठेवले तर तुम्हाला काय होईल, या समसंख्या मूळ संख्या पाठ करणं काय होईल, अगदी सोपं होईल. आता पहा इथं लक्ष द्या. पहा 1 ते 10 पर्यंत किती संख्या आहेत पहा, 2, 3, 5, 7 म्हणजे किती येतात, 4 आहेत. तसेच 10 ते 11 पर्यंत किती आहेत, ते 10 ते 20 पर्यंत किती आहेत, त्या सुद्धा 4 आहेत. त्यानंतर 20 ते 30 पर्यंत किती आहेत, 2 आहेत. 30 ते 40 पर्यंत किती आहेत, त्या सुद्धा 2 आहेत. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही अंक पाठ केला, 44, 22, 32, 23 आणि 21 हा जर तुम्ही नंबर पाठ केले, हे 10 अंक जर पाठ केले तर तुम्हाला काय होईल, मूळ संख्या काढणं अगदी सोपं जाईल. पहा अंक पाहिला, शेवटला 1 आहे आपला, म्हणजे 90 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या असायला पाहिजेत, एकच असायला पाहिजेत. मग बरोबर आहे. पहा 97 ही एकच मूळ संख्या आहे. आता इथं लक्षात ठेवा आणखीन पण, हा नंबर तर तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे त्याने तुम्हाला काय होईल, कुठलीही मधली जर मूळ संख्या विचारली असेल तर ती मूळ संख्या काढायला किंवा शोधायला काय होईल, सोपं जाईल. पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, पहा मूळ संख्येची सुरुवात कुठून झाली. पहा पहिली मूळ संख्या कोणती आहे, 2 आहे. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की 1 ते 100 पर्यंत सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर त्याचं उत्तर काय येईल, 2 येईल. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की 2 ही काय आहे, एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या काय आहेत, विषम संख्या आहेत. फक्त 2 हीच अशी संख्या आहे किती काय आहे, समसंख्या आहे. म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा 2 आहे आणि सर्वात म्हणजे समसंख्या सुद्धा किती आहे, 2च आहे. म्हणजे एकमेव समसंख्या कोणती आहे, 2 आहे. पण इथे एक लक्षात ठेवा की 0 ही काय आहे, मूळ संख्या नाही. त्याचबरोबर 1 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या नाही. कारण बऱ्याच मुलांचं इथंच कन्फ्युजन होतं की बरेच मुलं म्हणतात की सर 1ला पण 1नीच भाग जातो, मग ती सुद्धा मूळ संख्या झाली का, तर नाही, 1 ही काय आहे, मूळ संख्या नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेस पर्याय दिलेले असतात, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे, आणि पर्याय दिले असतात. पहा 0, 1, -2 आणि 2 अशा प्रकारे पर्याय असतात. मग मुलांना वाटतं 1 हीच मूळ संख्या आहे आणि मुलं 1 हे उत्तर लिहून टाकतात. तर 1 ही काय आहे, मूळ संख्या नाही. हे काय करा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रकार आहे पहा, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या हा काय संख्येचा प्रकार नाही, हा काय आहे, मूळ संख्येचाच उपप्रकार आहे की जोडमूळ संख्या. फक्त फरक याच्यात मध्ये काय आहे की लगतच्या 2 मूळ संख्यामध्ये काय आहे, जर 2चा फरक असेल तर त्यांना काय म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे पहिली जोडमूळ संख्या काय, 3 आणि 5 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. म्हणजे ही एक जोडमूळ संख्या. 5 आणि 7 यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. म्हणजे ही सुद्धा एक काय झाली, जोडमूळ संख्या. 11, 13 ही एक जोडमूळ संख्या. म्हणजे ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, हे लक्षात ठेवा, 2चा फरक, ज्या मूळ संख्यात 2चा फरक असतो ना, त्यांना काय म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की जोडमूळ संख्या ही कधीच एकटी लिहिली जात नाही. म्हणजे असं 5 एकटं कधीच लिहिलं जाऊ शकत नाही. तर जोडमूळ संख्या जर लिहायची असेल तर ते काय लिहावं लागेल, 5 आणि 7 अशीच लिहावं लागेल. ही तेव्हा ही काय झाली, जोडमूळ संख्या. म्हणजे या संख्या नेहमी काय येतात, जोडीने येतात. आता पहा याच्यात 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती आहेत, तर 1 ते 100 पर्यंत फक्त 8 जोडमूळ संख्या आहेत. किती, 8. हे लक्षात ठेवा. खूप वेळेस इथंच प्रश्न येत असतो की 1 ते 100 पर्यंत एकूण किती जोडमूळ संख्या आहेत, तर त्या 8 आहेत. आणि 1 ते 50 पर्यंत किती आहेत असं जर विचारलं तर त्या किती आहेत पहा, त्या 1 ते 50 पर्यंत 6 आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत, मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहेत आणि 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या या 15 आहेत. पण जोडमूळ संख्या या किती आहेत, 1 ते 100 पर्यंत 8 आहेत आणि 1 ते 50 पर्यंत 6 आहेत. इथं याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न येऊ शकत नाही किंवा असा एक जोडी दिल्या जाऊ शकत तुम्हाला,
आणि विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणती संख्या ही जोडमूळ संख्या आहे किंवा जोडमूळ संख्या नाही असं विचारलं जाऊ शकतं. पहा आपण एक उदाहरणच पाहूया. पहा अशी जोडी दिली जाऊ शकते. पहा 2 2 3 5 7 9 13 आणि 20 22 अशी जोडी दिली जाऊ शकते आणि विचारलं जाऊ शकतं की याच्यापैकी कोणती संख्या ही काय जोडमूळ संख्या आहे. तर असं जर विचारता याच्यात कोणती जोडमूळ संख्या राहील तर ही 5 आणि 7 हे काय जोडमूळ संख्या आहे. ओके, धन्यवाद.